दरम्यान ह्या ठिकाणी सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलेला, परंतु त्याचप्रमाणे खेळलेला आहे. एक दुसरा चेंडू, पहिला चेंडू अप्रतिम हाताळला, निर्धाव चेंडूची समाप्ती दीपेश याने केली. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव केलेली आहे रुपेश याने. मित्रांनो, आपण पाहतोय स्वर्गीय रघुनाथ चषक 2020. रघुनाथ बाबांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर खरोखरच एक चांगली व्यक्तिमत्व, शिक्षण महर्षी, ज्यांच्या नावामध्येच रघु आहे. सगळ्यांना माहिती आहे भारतीय संस्कृतीमध्ये रघुकुलाने खूपच योगदान दिलेलं आहे. भारतीय संस्कृतीला कुटुंब संस्था आणि शिक्षण संस्था योग्य रीतीने चालण्यासाठी रघुकुलाने आपल्या भारतीय संस्कृतीला ज्याप्रमाणे पुढे नेलेलं आहे, त्याचप्रमाणे ह्या रघुनाथ बाबांनी सुद्धा शिक्षण संस्थेला, शिक्षण ह्या विभागामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये सुद्धा एक पुढे नेण्याचं काम रघुनाथ बाबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या नावानं ह्या ठिकाणी एक स्पर्धाचं आयोजन गेली 12 वर्ष होत आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतोय ह्या स्पर्धेचं आयोजन, उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन राजेंद्रजी पाटील यांच्या सौजन्याने होत आहे. आपण चालू असलेला सामना पाहतोय सोनिका माता मालोडी विरुद्ध यश 11 पालिवली. सहजगत्या ढकलून काढला चेंडू, दरम्यान एक धाव पळून काढलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण होते, त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि ह्या 2 धावेने सोनिका माता मालोडी संघाची धावसंख्या होत आहे 3. पहिलं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे. चांगली गोलंदाजी करतोय दीपेश चौधरी, एक चांगला गोलंदाज आहे. भिवंडी सिटीमध्ये सुद्धा खेळणारा हा गोलंदाज आहे. सध्या तरी गोलंदाजी करतोय. आता मात्र हितेश खेळण्यासाठी तयार. चांगला चेंडू, चांगला कलेक्ट केला आहे, परंतु धाव मात्र रोखू शकलेला नाहीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत सोनिका माता मालोडी संघाची बिनबाद 4. तीन षटकांचा सामना. 3 षटकामध्ये मला असं वाटतंय की एक 30 ते 35 धावांचं टार्गेट समोर ठेवलं तर एक सन्मानजनक टार्गेट म्हणता येईल. परंतु इथे मात्र गोलंदाजी चांगली होते दीपेश याच्याकडनं. फक्त आणि फक्त आपल्या षटकामध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, अप्रतिम फलंदाजी ह्या ठिकाणी ह्या चेंडूवरती बघायला मिळते. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. आरपार सीमापार चौकार. आणि ह्या 4 धावेने एकंदरीत धावा होत आहेत. आता मात्र सोनिका माता मालोडी संघाची 8 बिनबाद 8. 3 षटकांचा सामना. मी म्हटल्याप्रमाणे 30 ते 35 धावांचं टार्गेट समोर ठेवावं लागणार आहे, कारण पालिवली संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे. पालिवली संघामध्ये सुद्धा एक चांगले फलंदाज आपल्याला दिसत आहेत. प्रशांत गोलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी करतोय. स्टंपच्या वरून चेंडू जातोय बरोबर वरून. अप्रतिम गोलंदाजी ह्या ठिकाणी प्रशांतच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवरती मात्र बघायला मिळतंय पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर दुसरा चेंडू सुंदर हाताळलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती ह्या चेंडूवरती मात्र बघायला मिळाली. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा. आरपार सीमापार चौकार.
आता मात्र संघाला सावरण्याचं काम करतोय तो म्हणजे हितेश, कारण 3 चेंडूमध्ये 8 धावा कुठलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. खरोखरच प्रशांत हा थोडासा माघारा ठरतोय ह्या दुसऱ्या षटकामध्ये, कारण पहिला षटक जो दीपेश यांनी हाताळला 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र थोडासा माघारा ठरतोय प्रशांत याचा पुढचा चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू. समाचार हवा तसा घेता आलेला नाही आणि जावं लागतंय डगआउटच्या आश्रयाला हितेशाला. खरोखरच आता मात्र एक तुम्हारी एक हमारी अशी परिस्थिती, कारण प्रशांत यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला आणि मात्र चौथ्या चेंडूवरती हितेशाने पहिल्या चेंडूवरती चौकार लावला, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला, परत चौथा चेंडू डॉट. चांगली कामगिरी करतोय. आता मात्र खराब चेंडू. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. अवांतर धाव मिळतोय आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे. बघायचं आहे आणि मात्र चांगला चेंडू. खरोखरच फलंदाजाला हवा तसा फायदा घेता आलेला नाही. खास करून फलंदाज आहे विशाल याचा जर विचार केला तर खरोखर एक चांगला फलंदाज आहे. विशाल हा अमन स्पोर्ट भिवंडी सिटीमधून खेळणारा फलंदाज आहे. आता मात्र फलंदाज बाद होता होता वाचलेला आहे. जीवनदान, खरोखरच जीवनदान देणं किती महागात पडू शकते तो म्हणजे विशाल याला, कारण विशाल हा एक आक्रमक फलंदाज आहे. षटक संपल्याचा इशारा पंच करतायत आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत 16. ह्या ठिकाणी आगमन झालेलं आहे टेंबवली गावचे आमचे साईनाथ भाऊंचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात आमच्या सोबत जॉईंट होणार आहेत समोरच्या कक्षामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत सोनिका माता मालोडी संघाच्या 16 आणि उरलेला एक षटक बाकी आहे. 6 चेंडू ह्या इनिंगमधले. या इनिंगमध्ये किती धावा जमा करतायत सोनिका माता मालोडी संघ बघायचा आहे, कारण विशाल हा एक आक्रमक फलंदाज ज्याचं झेल नुकताच सोडलेला आहे. महागात कदाचित पडू शकते तो म्हणजे पालिवली संघाला, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तर ची भाषा नाही. मित्रांनो, आपण पाहतोय स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, प्रेक्षकांचे, मान्यवरांचे तसेच ह्या पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिकांचे हार्दिक 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 स्वागत. एक स्थानिक संघ, दोन्ही संघ स्थानिक मानले जातील कारण पालिवली आणि मालोडी तितकेसे लांब नाही आहेत. तसेच 3 षटक संपल्यानंतर अबू स्पोर्ट खार्डी तसेच न्यू सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाज आहे तिसरा गोलंदाज दिप्या. आता मात्र झेल उडालेला आहे आणि फलंदाज होतोय फेल रुपेश. सलामीवीर गावदेवी क्रिकेट संघ आहे गोलवली गावाला. गावदेवी क्रिकेट संघ आहे गोलवली गावाला. गोलवली संघाचा नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. गोलवली संघाचा नाव गाजतंय डोंबिवली शहराला. इथे गोलवली नाही तर इथे पालिवली आहे.
आणि खरोखरच एक चांगली कामगिरी ह्या ठिकाणी मात्र ह्या चेंडूवरती बघायला मिळाली. दिप्या याच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला रुपेश. हा जो कर्णधार संघाचा रुपेश बाद झालेला आहे. 4 धावा करून बाद झालाय रुपेश. 2 धावा करून बाद झालाय. 3 चेंडू खेळलाय. आता मात्र रुपेशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय हर्षद. ह्या जोडीवरती खूप काही संघाची मदार आहे, परंतु चेंडू मात्र 5 उरलेले आहेत. या 5 चेंडूमध्ये काहीतरी करामत करावं लागणार आहे, कारण धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 16. आता मात्र उजव्या एष्टीचा बाहेरचा चेंडू पंच वाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धाव मिळते आणि ह्या अवांतर धावेने एकंदरीत धावा होत आहेत सोनिका माता मालोडी संघाच्या 2 बाद 17. शेवटचं षटक मैदानावरती चालू आहे. गोलंदाज आहे यश 11 पालिवली संघाचा गोलंदाज दिप्या. आमचे पंच आहेत एक भिवंडी तालुक्यामध्ये नामांकित पंच विक्रम म्हात्रे तसेच मुरलीधर जाधव, हे 2 पंच. आता मात्र झेल उडालेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि षटकार. मुखी साऱ्यांच्या आहे हनुमंताचं हे नाव. मुखी साऱ्यांच्या आहे हनुमंताचं हे नाव. वांगणी शहरात आहे हो सुंदर ढवळे पाडा नावाचं गाव. वांगणी शहरात गाजतंय हो जय हनुमान क्रिकेट संघाचं नाव. आता मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुंदर गोलंदाजी. अगोदरच्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर हा चेंडू मात्र डॉट जात आहे. मित्रांनो, ह्या स्पर्धेचं थेट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकतोय ट्रिपल एचच्या माध्यमातून तसेच टी व्हीच्या माध्यमातून सुद्धा. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेकडे. बघायचं आहे नक्कीच आमच्या VIP डाईजला सलामी देत आहेत आर पार सीमापार चौकार. या बदलापूर शहरात ठाणे रायगड जिल्ह्यात संघ 1 नंबर कोणाचा, संघ 1 नंबर कोणाचा. आमचे कासगाव गावाचे श्री गणेश क्रिकेट संघाचा. आमचे कासगाव गाव. ह्या 4 धावेने एकंदरीत धावा झालेल्या आहेत 27. आणि मात्र पुन्हा एकदा चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात आकाशामध्ये षटकारासाठी 6 धावा. आणि ह्या 6 धावाने एकंदरीत धावा झालेल्या आहेत 33. संघाचा कॅप्टन हायलाय चॅप्टर मनीष कोलेकर. यो संघाचा कॅप्टन हायलाय चॅप्टर पांड्या कोलेकर. मी म्हटल्याप्रमाणे संघाची मदार ह्या 2 खेळाडूंवरती आणि त्याप्रमाणे फलंदाजी होत आहे. पुन्हा एकदा उंच उडालेला आहे. झेल उडालेला आहे. बघायचं आहे झेल खाली मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. मात्र प्रयत्न मात्र सुंदर केलेले आहेत. अप्रतिम प्रयत्न. फलंदाज 3ऱ्या धावेसाठी धावबाद होतोय हर्षद. गाव जमलंय बघायला अडिवली क्रिकेट संघ बाजी मारतय स्पर्धेला. अडिवली क्रिकेट संघ बाजी मारतय स्पर्धेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत 35 आणि 36 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे यश 11 पालिवली संघासमोर. आपण जातोय भरत वतारी सरांकडे. स्वागत सत्काराकडे बोलूया. मी राजेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण आलेल्या पाहुण्यांचं इथून स्वागत आणि सन्मान करायचा आहे. शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री राजूभाऊ चौधरी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून राजूभाऊ चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. शिव प्रतिष्ठान मराठापाडा तसेच युवा सेना उपाध्यक्ष ठाणे जिल्हा यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. राजूभाऊ चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. आपण आपल्या टी व्ही मॉनिटरवर बघू शकता. तसेच त्यांना एक भेट वस्तू
देण्यात येत आहे. बघायचं आहे या भेट वस्तूमध्ये दडलंय काय. शिव प्रतिष्ठानच्या अध्यक्षांना ही भेट वस्तू आणि ती भेट वस्तू कुठली आहे ती बघायचं आहे. हिंदवी जराळे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांची प्रतिमा. खरोखरच सुंदर आयोजन राजेंद्र पाटील यांनी केलेलं आहे. धन्यवाद. अमित भाऊ घुडे युवा सेनेचे कार्यकर्ते यांचा देखील स्वागताने सन्मान करायचा आहे. तसेच अविनाश दादा खारीक यांचा देखील स्वागताने सन्मान करायचा आहे. सामना कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. युवा सेनेचे कार्यकर्ते आणि खरोखरच राजेंद्र पाटील यांच्यावरती खूप प्रेम आहे असे आमचे कार्यकर्ते युवा सेनेचे त्यांच्या स्वागताने सन्मान केला जातोय. आपण आपल्या टीव्ही पाहत आहे. अमित घुडे सरांचा स्वागताने सन्मान करण्याची विनंती करतोय. एकंदरीत चालू असलेला सामना सोनिका माता मालोडी विरुद्ध यश 11 पालिवली ह्या दोन संघांमध्ये सोनिका माता मालोडी संघाने एकंदरीत धावा जमा केलेल्या 3 षटकांच्या मोबदल्यात
35 आणि 36 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे यश 11 पालिवली संघासमोर. यश 11 पालिवली संघाने पहिलं षटक मार्गस्थ आहे, मैदानावरती चालू आहे. एकंदरीत धावा झालेले 2, गडीबाद झालेले 1 बाद 2 अशी धावसंख्या झालेली आहे. उरलेल्या काही चेंडू आणि काही षटकांमध्ये धावा करायच्या आहेत 34. ह्या 34 धावा पूर्ण करतायत की नाही हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती येत आहेत साईनाथ भाऊ मडवी. एक टेंबवलीचा बुलंद आवाज. धन्यवाद उपेश पाटील. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, बॅटच्या पट्ट्यात नीट आला नाही. एक धाव पळून काढतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण नाही होत तिथे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा रोखू शकले नाही. या 2 धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 4, बिनबाद 4. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु एक महत्त्वपूर्ण फलंदाज जो गावदेवी पालिवली संघाचा फलंदाज बाद झालाय तो संजय. एक मोठा हादरा बसलेला आहे पालिवली संघाला. मित्रांनो, आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट आयोजित लाखिवली स्वर्गीय रघुनाथ चषक 2020 वर्ष 12वे. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. थर्ड मॅनकडे चेंडू जातो आहे आणि सरळ 4 धावा. नक्कीच एक चिमुकला मालोडी संघाने क्षेत्ररक्षक घेतलेला आहे. वाघाची फोडून डरकाळी डरकाळी डरकाळी, हे वाघाची फोडून डरकाळी. पंचांच्या इशाऱ्याची वाढ होतोय. मैदानावरती हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये Sorry. पसरली वाकळ. म्हणून 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 6, 1 बाद 6. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत पालिवली संघाची, परंतु एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आहे तो संजय. आपण गल्लीमध्ये जो क्षेत्ररक्षक पाहतोय आतिक चिमुकला आहे. 7 वर्षाचा क्षेत्ररक्षण घेतलेला आहे सोनिका मालोडी संघाने. युग रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात नाही, फलंदाज बाद. लगी तो एक चुकीचा शॉट सिलेक्शन केलेला आहे. लगी तो टाली नाही तो गाली असा हा फटका. संघाची धावसंख्या स्थिर 6, 2 बाद 6. महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरल देवी आईची नमस्कार गावाला, माझी वरल देवी आईची नमस्कार गावाला. चैता नॉन स्ट्राईक आहे तो प्रभाकर भाऊ गुलवी यांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संतोष. स्ट्राईकला आता आला तो प्रशांत. बघूया प्रशांत वर खूप मोठी मदार असेल. उरलेल्या चेंडूमध्ये आपल्या संघाची धावसंख्या पूर्ण करण्याची एक चांगली संधी आहे. प्रशांत यांना एक चांगले फलंदाज आहेत प्रशांत. दरम्यान पुढचा चेंडू, वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आले तो स्वराज. हो, चांगला चेंडू. प्रशांत यांना काही समजलं नाही. बॅटच्या खालून गेलेला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पंच कळवता षटक समाप्तोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6, 2 बाद 6. एक खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण महत्त्वपूर्ण 2 विकेट गमावलेल्या आहेत ते पालिवली संघाने. आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 30 धावांची गरज आहे. 15च्या सरासरीमध्ये ही धावसंख्या जोडायची आहे पालिवली संघाला. एसकेटी शक्ती चषक ठेवलाय उंबरडे गावामध्ये, एसकेटी शक्ती चषक ठेवलाय उंबरडे गावामध्ये. आमचे एसकेटी ग्रुपचं नाव, आमचे एसकेटी ग्रुपचं नाव, गस्त ठाणे रायगडमध्ये. आमचे एसकेटी ग्रुपचं नाव, गस्त ठाणे पालघरमध्ये. आमचे एसकेटी ग्रुपचं नाव, गस्त ठाणे रायगडमध्ये. आमचे शनिवार रविवारी हो मॅची वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय तो मालोडी संघाकडनं हर्षद. उरलेल्या 12 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांची गरज. स्ट्राईकला येतो संतोष. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. उंचावा मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या कडा घेऊन चेंडू मिडआउटकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धावाने समाधान मानावं गेलं. एका धावाने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 7, 2 बाद 7. एक खराब सुरुवात म्हणावी लागेल गावदेवी पालिवली संघाची.
दरम्यान एका धावके संख्येवर खेळतोय तो प्रशांत. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. उरलेल्या 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. संकेत मानेरा बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात विसावतोय आणि फलंदाज बाद. संकेत मानेरा भाऊंना विनंती आहे की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय, राजूभाऊ चौधरी तसेच श्रीकांत गायकर साहेबांना तसेच रवी वर्मा भाऊंना विनंती करतो की आपण टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अबू स्पोर्ट्स कार्डी आणि सिद्धिविनायक अंजूर या दोन बलाढ्य संघांदरम्यान दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होणार आहे. नाणेफेक उडवली जाणार आहेत. 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री राजूभाऊ चौधरी संस्थापक अध्यक्ष शिव प्रतिष्ठान तसेच श्रीकांत गायकर ओम साई प्रोडक्शनचे मालक तसेच रवी वर्मा लाईव्ह इंडिया न्यूजचे पत्रकार. पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाणार आहे. अबू स्पोर्ट्स कार्डी आणि यानंतर जे सामने होणार आहे सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. 2 षटकांचे होणार आहेत. सामने 2 षटकांचे राहणार आहेत कारण अजूनपर्यंत 4 सामने खेळवायचे बाकी आहेत. अबू स्पोर्ट्स कार्डी आणि सिद्धिविनायक अंजूर या 2 संघादरम्यान सामना नाणेफेक उडवली जाते. नाणेफेकीचा कॉल सिद्धिविनायक अंजूर संघाने जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सिद्धिविनायक अंजूर या संघाने नाणेफेक जिंकले आहे. 2 षटकांचा सामना आहे. जुने संघांना चेंडू जुने देण्यात येणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आपला निर्णय काय असणार आहे? फलंदाजी. आपण काही जास्त बोलत नाही कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद भरत वतारी साहेब. संकेत मानेरा कुठे असाल तर या स्पर्धेचे करता धरता राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपण मॅचकडे बोलूया. विजयासाठी 36 धावांची गरज असताना कुठेतरी अडखलताना पाहतोय गावदेवी लाखिवली संघ. आतापर्यंत पालिवली संघ 4 फलंदाज तंबूच्या आश्रयामध्ये गेले आहेत. कुठलीही भागीदारी पाहायला मिळाली नाही. 18 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांचं आव्हान माफक आव्हान होतं परंतु त्यांना काय आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली ती ह्या स्पर्धेमध्ये सूरज पाटील मालोडी यांच्याकडनं ह्या आयोजनाला आणि ह्या नियोजनाला आणि त्याचबरोबर सोनिका माता मालोडी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच आमच्या कॉमेंट्री पॅनलला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सूरज पाटील मालोडी, आपलं विशेष आभार. नक्कीच या 2 धावणे संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 9. 4 बाद 9. एक खराब सुरुवात करून दिली होती संजय याने आणि ती खराब सुरुवात सतत चालू राहिलेली आहे. कुठल्याही फलंदाजाने चांगली साझेदारी केली नाही आणि दरम्यान पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे क्षेत्ररक्षण त्याच्या खाली आणि सुरेख झेल पकडतोय. 5वा हादरा बसतोय गावदेवी लाखिवली संघाला. समाप्त होत आहे. पालवली संघाला जिंकायचा असेल तर एक चमत्काराची गरज असेल, एक युवराज सिंगची गरज असेल कारण 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 27 धावांची गरज आहे. ज्या फलंदाजाकडनं आपल्याला आशा होती प्रशांत संजय एक निराशा करून गेलेले आहेत आणि मालोडी संघ विजयाच्या छायेत दिसतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे ते मालोडी संघाचे आहेत. चांगले 3 झेल पकडलेले आहेत आणि संघाला बांधून ठेवलेलं आहे यश 11 पालवली संघाला. दरम्यान पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आले तो रुपेश. हो सुरेख चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कुठल्याही फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही.
फक्त चेंडूकडे बघत राहिलेलं आहे. खरोखरच सायनाथ भाऊ मी सांगू इच्छितो की आपण बघितला मालोडी संघ सकाळपासूनच खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. दरम्यान पुढचा चेंडू आपटून टाकले चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र पालिवली संघाचं आव्हान संपुष्टात पावत आहे असं मला तरी दिसून येत आहे, कारण उरलेल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 27 धावांची गरज आहे. आपण बघितला मालोडी संघ पहिल्या सामन्यामध्ये खेळताना धामणे संघाविरुद्ध जवळपास धावांचा उच्चांक केला होता, 72 धावा काढल्या होत्या आणि त्याच सामन्यामध्ये निच्चांक देखील झाला होता, फक्त आणि फक्त 8 धावा केल्या होत्या, त्या म्हणजे धामणे संघाने. आणि त्यांचाच पाठलाग करतो की काय यश 11 पालिवली संघ, कारण बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव गेले आहेत, फक्त 9 धावफलकावर आहेत. दरम्यान पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात येत नाही, 1 धाव पळून काढतोय. एका धावेने समाधान मला लागेल आणि पालिवली संघ पूर्ण हराकती पत्कारतोय. आणि या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. सुरेख गोलंदाजी बघतोय आपण रुपेश यांच्याकडनं, चांगली गोलंदाजी हाताळतोय. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर पंच कल होता हा चेंडू वाईट आहे. आव्हान त्या धावणे संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होते ती 11 दरम्यान पुढचा चेंडू उंचावा मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात एक नाही, बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि या षटकात मात्र शेवटचा चेंडू असावा. विजयाचं 36 धावांचं लक्ष पाठलाग करताना पालिवली संघ हरागती पत्कारतोय. फाईन लेकडे ढकलेलं आहे, कुठली धाव काढत नाही आणि हार्ड लक पालिवली आणि बेस्ट ऑफ लक सोनिका